दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय। मुळात नीट पेपर फुटीमुळे सुरू झालेलं आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं हे आंदोलन, पण संसदेवर काढलेल्या मोर्चाच्या वेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारामुळे या आंदोलनाला धार चढली आणि विरोधी पक्षांचे नेते असोत, साहित्यिक असोत की अभिनेते अनेक जण यात सहभागी झालेत आणि त्याचा जोर सध्या वाढतोय। पण भारताच्या आजवरच्या इतिहासात आपण डोकावलं तर आपल्याला अशी काही आंदोलनं दिसतील की ती विद्यार्थ्यांनी केली आणि यशस्वी करून दाखवली। किती यशस्वी तर त्यांनी चक्क त्यावेळची सत्ता पालटवून टाकली। एका आंदोलनामुळे राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनाच आंदोलकांपुढे हार मानून विधानसभा बरखास्त करावी लागली, तर दुसऱ्या आंदोलनातून काही विद्यार्थी नेते पुढे आले जे नंतर चक्क त्या राज्यांचे मुख्यमंत्री बनले। तर आणखी एक ठिणगी, झालेल्या 6 वर्षांच्या आंदोलनातून एका राज्यात विद्यार्थ्यांचाच पक्ष तयार होऊन देशाच्या इतिहासातला आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री तिथे बनला। कोणती आहेत अशी आजवरची ही 3 आंदोलनं ज्यांनी त्यावेळच्या सरकारांना चांगलंच हादरवून सोडलं होतं? कुठे आणि कधी झाली होती ही आंदोलनं? का उतरले होते त्यावेळी शिक्षण घेणारे हे विद्यार्थी रस्त्यांवर आणि या आंदोलनाचा परिणाम काय झाला होता, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। पहिलं आंदोलन होतं गुजरातमधील विद्यार्थ्यांचं, ज्याला नवनिर्माण आंदोलन म्हटलं गेलं। ते झालं होतं 1974 मध्ये। त्यावेळच्या गुजरातमधल्या चिमनभाई पटेल यांच्या काँग्रेसच्या सरकारविरुद्ध विद्यार्थी आणि मध्यमवर्गीयांनी पुकारलेलं ते एक सामाजिक राजकीय असं आंदोलन होतं। त्यावेळी महागाई आणि भ्रष्टाचार विरोधात ते होतं आणि त्याची ठिणगी पेटली होती ती एका मेसच्या फी वाढीमुळे। हो, डिसेंबर 1973 मध्ये अहमदाबादच्या LD इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हॉस्टेलचं मेस बिल दरमहा 30 रुपयांनी वाढवल्यामुळे हे आंदोलन सुरू झालं आणि लवकरच हा विद्यार्थी असंतोष संपूर्ण गुजरातमध्ये पसरला। वाढत्या महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे तुटवडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्या सरकारमधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात सामान्य जनताही रस्त्यावर उतरली। आंदोलकांनी नवनिर्माण युवक समिती स्थापन केली, जिच्यात विद्यार्थी जास्त होते। त्यांच्या मागण्या या मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा आणि विधानसभा विसर्जनाच्या होत्या। सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तरुण वयात या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यावेळेचे ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकार बरखास्तीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। जानेवारी 1974 मध्ये आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं। अनेक शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करावं लागलं होतं आणि शेवटी जनक्षोभा समोर झुकत 9 फेब्रुवारी 1974 रोजी मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला। गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि अखेर 16 मार्च 1974 रोजी केंद्र सरकारने गुजरात विधानसभा विसर्जित केली। हे या आंदोलनाला मिळालेलं मोठं यश होतं। भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेलं हे पहिलं मोठं विद्यार्थी आंदोलन म्हणता येईल। दुसरं होतं बिहारमधल्या विद्यार्थ्यांनी आणीबाणीच्या काळात केलेलं। हे आंदोलन सुरू झालं होतं 74 साली आणि गुजरातच्या नवनिर्माण आंदोलनाच्या प्रेरणेनंच त्याची सुरुवात झाली होती। बिहारमध्ये परिस्थिती गुजरात सारखीच होती। मुख्यमंत्री गफूर नाराजी होती आणि मुद्दे ही भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी हेच होते। वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार विरोधात बिहारमधील पटना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी असंतोष व्यक्त करायला सुरुवात केली। त्यांनी बिहार छात्र संघर्ष समिती स्थापन केली, जिचे अध्यक्ष होते लालू प्रसाद यादव। या समितीने 18 मार्च 1974 रोजी विद्यार्थ्यांनी बिहार विधानसभेला वेढा घातला, ज्यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांना आंदोलनाचं नेतृत्व करण्याची विनंती केली। जयप्रकाश नारायण यांनी या आंदोलनाला वैचारिक दिशा देत केवळ सरकार बदलण्याऐवजी संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाचा, म्हणजे ज्याला त्यांनी संपूर्ण क्रांती म्हटलं, त्याचा नारा दिला। आंदोलन संपूर्ण बिहारमध्ये पसरलं आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सत्तेला यातून मोठं आव्हान उभं राहिलं। इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण देशात होतंच। या वाढत्या जनक्षोभाला नियंत्रणात आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशभरात आणीबाणी लागू केली। बिहारमध्ये सुरू झालेल्या या विद्यार्थी आंदोलनाचे फार व्यापक परिणाम झाले। पहिलं म्हणजे ते देशभर पसरलं, त्याने काँग्रेस विरोधी वातावरण बनवलं आणि दुसरं म्हणजे देशात चक्क सत्ता बदल झाला। पहिल्यांदाच जनता पार्टीचं सरकार आलं, जे देशाच्या इतिहासातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं। तिसरा परिणाम म्हणजे या आंदोलनातून लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील कुमार मोदी आणि रामविलास पासवान यांसारखे तरुण नेते पुढे आले, ज्यांनी पुढे तर आपापले पक्ष स्थापन केले आणि ते राज्याचे मुख्यमंत्री बनले। इतकंच नाही तर आपले खासदारही बरेच निवडून आणत दिल्लीच्या राजकारणात आपलं स्थान त्यांनी निर्माण केलं। तिसरं होतं आसाममधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि हे आंदोलन 1979 ते 85 असं सलग 6 वर्ष चाललं होतं। त्याला कारण होतं ते बांगलादेशातून आसाममध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात आलेल्या घुसखोरांचं। खरं तर 1971 मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र होऊन बांगलादेशातून लाखो निर्वासित आणि बेकायदेशीर स्थलांतरित आसाममध्ये आले। त्यांचं प्रमाण वाढू लागलं आणि 1979 मध्ये आसाममधील मांगलडोई लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी मतदार यादीत अचानक हजारो संशयास्पद आणि बेकायदेशीर नागरिकांची नावं आढळून आली।
या मोठ्या प्रमाणावर झालेल्या घुसखोरीमुळे स्थानिक आसामी भाषा, संस्कृती, रोजगार या सगळ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। या भावनेने विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि ऑल आसाम गण संग्राम परिषद या दोन संघटनांनी केलं। प्रफुल्ल कुमार महंतो हे या विद्यार्थी आंदोलनाचे मुख्य चेहरे होते। विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यात बंद, मोर्चे, निदर्शने, नाकेबंदी आणि कायदेभंग चळवळ सुरू केली। विशेष म्हणजे आंदोलकांनी आसाममधून कच्च्या तेलाचा पुरवठा रोखून देशाची आर्थिक कोंडी करण्याचाही प्रयत्न केला होता। सुरुवातीला शांततापूर्ण असलेल्या या आंदोलनाला नंतर काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आणि वंशिक दंगली झाल्या। या 6 वर्षांच्या संघर्षामध्ये 850हून अधिक आंदोलकांना व विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला। शेवटी केंद्र सरकारने विद्यार्थी नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर भारत सरकारने ऐतिहासिक आसाम करार करण्यात आला। या आंदोलनातूनच पुढे आसाम गण परिषद या प्रादेशिक राजकीय पक्षाचा जन्म झाला आणि आंदोलनाचे तरुण विद्यार्थी नेते प्रफुल्ल कुमार महंतो हे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री बनले, जे तत्कालीन भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। त्यामुळे हेही आंदोलन मोठं होतं, केंद्र सरकारला दखल घ्यायला लावणार होतं, आजवरच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालणार होतं आणि आंदोलकांचंच नवं सरकार स्थापन होण्याइतका परिणाम करणार होतं। तर हा होता इतिहास त्या 3 मोठ्या आंदोलनांचा। यांच्या व्यतिरिक्त अशी अनेक विद्यार्थी आंदोलनं देशभर झाली होती। 1942ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या छोडो भारत आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या सहभागापासून ते 2026च्या कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत सुरू केलेल्या या आंदोलनापर्यंत अनेक छोटी मोठी आंदोलनं देशात झाली आणि एक खरं की या आंदोलनांनी जोरदार परिणाम घडवला, सरकारला हादरा दिला आणि आपल्या मागण्या मंजूर करून घ्यायला भाग पाडलं। गुजरातमधलं आंदोलन राज्यातील सत्ता बदलण्यासाठी होतं, तर बिहारमधलं आंदोलन आधी राज्यात आणि नंतर देशात परिवर्तन घडवून आणणारं होतं। तर आसामचं आंदोलन तिथल्या स्थानिक प्रश्नावर होतं आणि आता दिल्लीत सुरू झालेलं विद्यार्थी आंदोलन हे केंद्र सरकारकडे केलेल्या काही मागणीसाठी आहे। ती मागणी तशी आहे पेपरफुटीमुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी, पण आता आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसतीये। राजधानी दिल्लीत होणारं तसं हे विद्यार्थ्यांचं पहिलं मोठं आंदोलन आहे, पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला किंवा सरकारनं नमतं धोरण समजा घेतलं तर आंदोलनाचं पुढे काय हाही प्रश्न पडतो। तुम्हाला काय वाटतं, हे आंदोलन अजून व्यापक होईल का? ते दिल्लीत सत्तांतर घडून आणणारं ठरेल की काही काळात सगळी सामसूम होऊन जाईल? दीपकेंसारखे तरुण त्यातनं खरंच पुढे येतील की देशाच्या राजकारणात त्यांचा उदय होईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती।